हाय बरं आहे तरी मावरा नाही भरली जाल भरली आपली होडी बघा भरली आपली होडी माशांमध्ये बघा शिंगाला शिंगाला केंडव तर काय म्हणतायत मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार भरपूर दिवस झाले आपण भेटलो नाही आणि आज आपल्याला वेळ मिळाला आहे आणि अनायाला बघा काय करते अनाया कोण झालीस तू भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी अरे बापरे भाजी घ्या भाजी भाजीवाली मार्केट मधनं आले बघा बापरे तिच्याकडे काय काय भाजी आहे घ्या शिमला मिरची आहे तुझ्याकडे शिमला मिरची आहे कॉलीफ्लावर पोटॅटो कॉर्न जिंजर कॅरेट हे काय आहे शिराले मिरची भेंडी फिंगर टमाटर लिंबू पटाटो कोथिंबीर सर्व आहे तिच्याकडे बापरे नवीन व्यवसाय सुरू केलाय भाजीवालीनी अनाया भाजीवाली नाव ठेवूया आणि हे काय याच्यामध्ये पैसे ठेवतेस तू बापरे पैसे तुम्ही द्याल ते याच्यामध्ये ठेवणार आहे ती तर आज एवढा पाऊस पडते अनाया हे कसं काय सुचलं तुला हे भाजीचं दुकान टाकायचं हा घेऊन आलीत ना भाजी हा तर तुम्हा सर्वांना माहिती आहे ना आपला कोळी किचन आहे त्याच्यामध्येच आपण भाजी पण देत असतो व्हेज थाली पण देत असतो म्हणूनच हे बघा आणि जर तुम्हाला लोणचा पण हवा असेल तर लोणचा पण मिळेल पण मसाला आपला आउट ऑफ स्टॉक आहे थोड्याच टायमाने तयार होऊन येणार आहे तो आला की तो पण आपण देऊया ना अनाया पण तुम्हाला व्हेज थाली व्हेजमध्ये कोणती भाजी पाहिजे असेल तर ती मिळू शकते आपल्या कोळी किचनमधनं हां अरे बापरे पाऊस आला म्हणून छत्री घेऊन बसली बघा अनाया मंडळी भरपूर दिवस झाले तुम्ही कमेंट करताय की दादा फिशिंगचे व्हिडिओज का नाही येत फिशिंगचे व्हिडिओज का नाही येत तर आपल्या मित्राशी बोलणं झालं आहे आणि आपल्याला तो जवळच्या नियर बाय कोस्टल फिशिंगसाठी घेऊन जाणार आहे आपल्याला तर आता तुम्हाला फिशिंगचा व्हिडिओही बघायला मिळणार आहे डॅडू इतका पाऊस चालते तू कसं फिशिंग करणार का फिशिंग तर चालू आहे तुला काय वाटलं बंद आहे ते रेग्युलर जातात ना म्हणजे जे डेली बेसिसवर फिशिंग करतात ज्यांच्या 2 सिलेंडरच्या बोटी आहेत म्हणजे जे फिशिंगला नाही गेले तर त्यांच्या घरामध्ये काही इन्कमच नाही येणार तशी लोक तर बोटी बंद नाही करू शकत ना आणि जे चप्पू मारून जाणारे जे बोटी मासेमारीला जातात त्या बोटी चालू आहेत आता नियर बाय तर मी फिशिंगला जाऊ शकतो हां आणि इकडे मम्मा पण आहे काय मम्मा कशी आहे एकदम जिराफ सारखं तोंड घेऊन आली बघा अशी अरे पावभाजी बनवतेस काय अनायासाठी पावभाजी बनवते तर आता तू हां तर अनायाची शाळेला पण ती पावभाजीच घेऊन जाणार आहे तर आता तुम्ही पावभाजी वगैरे बनवा मी डायरेक्ट आता उद्या भेटतो नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गो बाय उदाना नवरा निघालाय गो नवरीचे मांडवा दारी गे चला तर आलोय आपण खाडीतून समुद्रामध्ये आणि इकडे बघताय जाली फेकायला झालेली आहे सुरुवात कसला मावरा धरायला आलोय आपण पालू हां तर पालू सारखा एक मासा आहे पाटी बोलताव ना त्याला काठी हां पालू सारखा एक मासा आहे काठी बोलतात त्याला काठी त्याचीच फिशिंगसाठी आलोय आणि बघा जाली कशी फेकतात ती आता कमीत कमी 200-300 मीटरची आपली जाली आहे ती पूर्ण फेकणार आणि जो काय मावरा मिळतोय तो कॅच करणार तर आता पूर्ण जाली टाकूया आणि थोड्याच टायमाने आपण जाली वळगायला जाणार तेव्हा बघूया आपल्याला किती मासे भेटले चला तर जाली ओढायला केलेली आपण सुरुवात आणि पहिलाच आलेला आहे मासा बघा काठी आहे ना ही हे बघा काठी मासा एकदम फ्रेश ताजा आणि आलेत तेच मासा नाही सगळं हे बघा पूर्ण जाली भरून बघा कसे मासे येतात एकदम ताजे किती मीटरची जाली असेल ही तरी 200 मीटरची असेल ना 200-300 मीटरची जाली आहे आणि याच टायमाला मासा येतो यो का नेहमी का पावसाच्या टायमाला नाही म्हणजे यो पालू नाही पालू सारखाच नाही
जेव्हा गोडा पाणी समुद्राला मिळतं ना तेव्हा त्या गोड्या पाण्यातनं हा मासा येतोय. म्हणजे आपली काठी नाही ना ही, पालू काठी ना. हे बघा कसा चमकतंय, मोतीसारखा कलर आहे. आणि मासे बघा किती आलेत ते आपल्याला. थोडासा आपला अंदाज चुकला नाही, थोडी गोल मारली पाहिजे होती ना, अजून आलं असतं. पण बघताय तुम्ही खाली जात नाही, पण आता गेलाय. थोडं जाल फाटलेलं आहे, पण मासे बघा किती आलेत आपल्याला. हे बघा जिथे जाल फाटलेलं नाही तिथे मासा येतोच. पालू काठी मासा. आणखी 2 आलेत मोठ्या साईजचे. लास्ट टाइम आपण आलेलो कोत्या वाहिलेला नाही. हां, आता बघूया काय येतंय काय. ते बघा किती आलेत, मासेच मासे. बापरे, जाल भरलाय आपला माशांमध्ये बघा. पालू काठी, पालू मासा बघायला मिळतोय तुम्हाला. हे बघा. हां, मग त्या तोच अर्धा जाल खाली गेला नाही आपला. नाहीतर बघा थोडा फाटलेला आहे म्हणून खाली गेला. नाहीतर बघा मासे बघा कसे येतात. हे बघा जवळची, एकदम समुद्र किनाऱ्या जवळची मासेमारी बघायला मिळते तुम्हाला. हे बघा भरले बघ, केंडव आहे केंडव. जो पोट फुगवून आपला संरक्षण करत असतो, सेल्फ डिफेन्स, तोच केंडव मासा आलाय बघा. बापरे, हाय बरं आहे तरी मावरा नाही. भरली जाल भरली आपली. मग ते आपण हुसकावाला मारतो ते नाही मारलो ना या टायमाला. हुसकवतात पण मासे जर कमी असले वाटले तर. हे बघा जालीच्या बाहेरून आलाय पालू काठी मासा. एखादा काहीतरी मोठा टाप ये, वेगळा मासा काहीतरी. होडी बघा भरली आपली होडी माशांमध्ये. जेवढे मासे आले, जेवढी मोठी जाल आहे आपली, तोपर्यंत आपण आता खेचून घेऊया सर्व मासे. हे बघा एकच प्रकारचा मासा आहे, कोलबी पण नाही आणि काय नाही, फक्त केंडव व्हायला आहे ना. जिवंत पालू मासे. म्हणजे वलकीलाच कसं काय अँगस आणि हे मासं हे उडताना दिसतात काय आपल्याला? हां, पाण्यानं समजतंय. हां, तर पाण्यावरती ते समजते त्यांना की या ग्रुपमध्ये उडला काहीतरी, मोठा बोईस उडला काहीतरी सांगते. हां, आणि हे बघा परत एकदा केंडववाला. केंडव काय कामाचं नाही, आपण त्याला सोडून देतो, खात नाही कोण. पण पालू मासा बघताय तुम्ही, मस्त. तर त्याला पाण्यामध्ये उडताना दिसले मासे, तेव्हा त्यांनी अंदाज लावला. म्हणजे दररोजचा अनुभव आहे, खूप जुना एक्सपिरियन्स आहे त्यांचा. त्या हिशोबाने त्यांनी जाल टाकला आहे आणि त्यात बघा किती मासे आलेत आपल्याला. हे बघा भरली ते पालू काठीचा. आणि तिथे पण बघा किती उडत आहेत अजून. समुद्रामध्ये, समुद्राच्या मध्ये एकदम आहोत आम्ही, किनाऱ्याच्या जवळ, आणि मासेमारी करतोय बघा. बाबा बघ किती उडलेत बाहेर. हा बघा मासा, पल कलर, मोती कलरचा. अर्धी जास्त डोल म्हणजे हे जाल खेचून झाली. तो अजूनपर्यंत एकच प्रकारचा मासा आहे ना. हां, सेम प्रकारचा मासा. आणि जसं बोललो का तो केंडव येतोय. हे बघा किती मासे आलेत ते. आता त्या बोटीपर्यंत आपली जाली राहिली, म्हणजे अर्ध जास्त खेचून झाली. तर बघूया अजून किती येतात ते. बोट भरलच आपली. परत मारशील नेट? परत मारू, परत अजून एकदा मारणार आहोत. त्याच्या आधी बघा किती मासे आलेत ते. सर्गा दादा सजलाई गो, गोलू झाली करवली. चिंबोऱ्या दादा नाचतैर, वाकटी निघाली करवली. दारू पिऊन शिनी उठा परलाईर.
परलाई मंगले दारा गोबा शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गो बाय शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गो बाय शिंगाला शिंगाला कॅटफिश नाही राहून दे तसंच. केंडव चिखलात गेली होती आपली नेट आणि त्याच्यामध्ये आली बघा शिवली. चला आता जाळी ओढून झालेली आहे आणि आता आपण ज्या जाळीला कमी लागली मासे ज्या जाळीला कमी लागले ते मासे काढत बसणार आणि परत जाळी टाकणार आहोत. बघा हे बघा किती मासे आहेत तरी चिखलामध्ये अटकून आलेली जाळी. बघा केंडव दाखवते सोरदस दात दाखव आधी त्याचं दात. व गेला केंडव रेस्क्यू केलाय आपण सोडलाय. तर आपल्या टोटल 3 जाळ्या आहेत त्याच्यामधली एक जाळीमध्ये भरपूर आपल्याला मासली आली ती आपण काढून ठेवली आणि आता या 2 जाळींची नेट आहे ना ही ती आता आपण परत टाकणार आहोत. हा बघा हा आपला मित्र अँकर उठवतोय आणि आता इकडेच परत गोल राऊंड मारून ही नेट टाकणार आणि अशीच मासली पकडणार. बघूया ही जाळी पण भरते का आता. आर्या ही जाळी मासली आहे ती जाणार नाही ना आपण जाळी टाकली तरी. ती फसलेली आहे ना काट्यामध्ये अडकलेली आहे म्हणून बिंदास्त आपण जाळी टाकू शकतोय. बघा मासली भेटलेली जाळी आपण टाकतोय. बघा बघा दुसरी जाळी पण आपण खेचायला सुरुवात केली. हाय रोहित मावरा का नाही कमीच आहे मावरा सांगते पण पोटापुरता भेटलाय आपल्याला. हे बघा म्हणजे असा नाही की आपल्याला नेहमी एवढा मावरा भेटतोय. कधी कधी जाळी पण एक पण टाप नसते. शेवटी मासेमारी आहे आपला नशिबाचा धंदा आहे. भेटला तर पोटभर भेटते नाहीतर काय पण नाही भेटत. हे बघा कशी मासेमारी होते ती जवळच्या जवळ ते दाखवायचा प्रयत्न करते. बघा चला झाली आता जाळी खेचून आणि एवढाच मावरा आला जेवढा पहिला आलेला. आता इंजन स्टार्ट करूया आणि जाऊया आता घरी. शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गो बाय शिंगाला नवरा झैलाई